पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, साने गुरुजी कथामालेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज रात्र 16वी तीर्थयात्रार्थ पलायन। श्याम कथा सांगू लागला। श्याम म्हणाला, त्या वर्षी कन्यागत असल्यामुळे 22 हजारो स्त्री पुरुष यात्रेसाठी निघाले होते। आमचा छोटासा पालगड गाव, त्यातूनही बैलगाड्या निघाल्या होत्या। माझ्या आईचे चुलते, माझे चुलत आजोबा, त्यांची पत्नी, ही आमच्याकडील मंडळी आणि गावाकडील मंडळी, अशा 10-12 गाड्या निघाल्या होत्या। बैलगाडीचा प्रवास खूप मजेशीर असतो। या गाड्या खेड ते पालघर ते खेड, खेड ते चिपळूण अशा टप्प्याटप्प्याने मुक्कामाने वाईस जाणार होत्या। बैलगाड्याच्या प्रवासात थोडे अंतर कापले की नदीकाठी गाड्या थांबवायच्या। संध्याकाळी तिथे मुक्काम करायचा। चूल मांडून त्यावर पिठले भाकरीचा स्वयंपाक करायचा। सगळ्यांनी त्या जेवणाचा आनंद घ्यायचा आणि तिथेच झोपायचे। रात्र झाल्यानंतर झाडातून डोकावणारे चंद्र आणि तारे पाहावयास मजा येते। बैलगाड्यांच्या गळ्यातील घंट्यांचा आवाज ऐकायला कानाला गोड लागतो। त्यातूनच एखाद्या जंगली प्राण्याचा आवाज आला तर मग काय पाहता, सगळ्यांचे हाकारे सुरू होतात। जोरजोराने हाकारे सुरू झाल्यावर त्या प्राण्याला कधी एकदा जंगलात पळून लावायचा हा प्रयत्न सगळेजण करतात आणि तो प्राणी जंगलात निघून गेल्यावर सगळे शांतपणे झोपतात। पुढच्या दिवसाचा त्यांचा ठरलेला प्रोग्राम सुरू होतो। अशा पद्धतीनं बैलगाडीच्या प्रवासामध्ये छान मजा येते। माझ्यामध्येही लहानपणी भक्ती होती। मलाही या वाईस जायचे होते। यात्रेसाठी मी आईला म्हणत होतो, मला वाईच्या यात्रेला जायचं आहे, तू भाऊंना विचार। भाऊ तुला नाही म्हणणार नाहीत। मी तात्यांचं ऐकेन ना, मी त्यांचा हात सोडणार नाही, खोल पाण्यात जाणार नाही, हट्ट करणार नाही, पण आई मला जाऊ दे। त्या पोथीत नाही का स्नानाचं किती महत्त्व आहे। मग मी माघी स्नान केले, कार्तिक स्नान केले, मग आता मला गंगेच्या स्नानासाठी जाऊ दे ना ग आई। आई म्हणाली की अरे तू अजून लहान आहेस, कशाला हट्ट करतोस, नको जाऊ। आई तू विचार, तात्या काही नाही म्हणणार नाहीत, तात्या माझे पैसे पण घेणार नाहीत। अरे तो त्यांच्या मनाचा मोठेपणा झाला श्याम, म्हणून काय आपण असे जायचे का? ते काही नाही बाबा, तू तुझ्या आईवडिलांची सेवा हीच तुझी कृष्णा आणि गंगा। भक्त पुंडलिक नाही का, देव समोर आला तरी आईवडिलांचे पाय चेपायचे त्यांनी बंद केले नाहीत। ते चेपून झाल्यावरच तो उठला। श्याम म्हणाला, अगं 2 प्रकार आहेत पुराणात। ध्रुव बाळ नाही का गेला वनात आईवडिलांना सोडून। सत्यनारायणाच्या कथेमध्ये नाही का की जे चांगले मनात येईल ते लगेच करावे, त्याला उशीर लावू नये, पुढचे कोणी बघितले। आई तू विचार ना, माझे पैसे सुद्धा तात्या घेणार नाहीत, तू फक्त एकदा विचार। अरे तो त्यांच्या मनाचा मोठेपणा झाला श्याम। दुसऱ्याच्या पैशावर देवाची पूजा होत नसते। देवाची पूजा करण्यासाठी दुसऱ्यांनी लावलेल्या झाडांची फुले आणून पूजा करणे ह्यातरे कसले आले स्वारस्य। स्वतः कष्ट करावे, स्वतः कमवावे आणि मग ते देवाला अर्पण करावे। नुसत्या ध्रुव बाळाच्या गोष्टी सांगतोस, आहे का तेवढी ताकद? असशील तर जा चालत। आई म्हणाली। मी म्हणालो, अगं आई, मी 11 वर्षांचा, 4-6 कोस चालेन मी, 40-50 कोस मला कसे ग जमेल? अरे ज्याला देवाकडे जायचे आहे, देवासाठी जायचे आहे, त्याला सगळे सारे सहाय्य करतात, सारे त्याचे मित्र होतात। तू जर रस्त्यामध्ये कुठं झोपलास, तुझ्या डोक्यावर जर उन्हाचं कवडसं आलं तर सापाची फणी धरेल डोक्यावर, म्हणजे तुला ऊन लागणार नाही। तुला तहान लागले तर पक्षी चोचीत पाणी आणून देतील। ध्रुव बाळाजवळ कोण होतं? केलेस ना त्याला साऱ्यांनी सहाय्य। आई म्हणाली। मग मीही मनात ठरवले, बैलगाड्यांच्या पाठीमागे आपण चालत जायचे। शनिवार होता,
रात्री विचार करत मला कधी झोप लागली कळालंच नाही. सकाळी उठलो, शौचाला जाऊन आलो, हातपाय तोंड धुतले, आंघोळ केली, तुळशीला पाणी घातले आणि निघालो दप्तर घेऊन शाळेला. आई म्हणाली, अरे एवढ्या लवकर कुठं शाळेत निघालाय? अजून मुलं कोणीच गेली नाहीत शाळेत. श्याम, पाणगी करते ती तरी खाऊन जा. श्याम म्हणाला, मला नको पाणगी खायला देते मी, मला जायचंय वाईला, तिकडं जाऊ नको म्हणतेस आणि पाणगी खायला देतेस. आई म्हणाली, मोठा आलाय यात्रा करणारा, राजाच्या घरात जन्माला यायचं नाही का? भिकाऱ्याच्या घरात जन्माला येऊन राजाची स्वप्न पाहतोस, सारखा हट्ट करतो, आपलंच पुढं म्हणणं मांडतो. किती वेळ उपाशी राहतोय बघतोय. आत्ता तुला नाही ना खायची पाणगी, दुपारी हे जेवू नकोस हो. बघते किती वेळ उपाशी राहतोय तो. श्याम दप्तर घेऊन तनतन करत शाळेला गेला. जाता जाता त्याला गणपतीचं मंदिर लागलं. तिथं त्यानं देवाला नमस्कार केला आणि देवाला म्हणाला, माझ्या मनातला जो निश्चय आहे तो खरा ठरू दे. देवा, तू मला सहाय्य कर, अशी प्रार्थना त्याने देवाला केली आणि तो देवळातून बाहेर पडला. शाळेत गेला. शाळेच्या बाहेरच्या पडवीत त्यानं आपलं दप्तर ठेवलं. अजून मुलं कोणीही आलेली नव्हती आणि हा झपाझप पावले टाकत आपल्याला कोणी बघू नये या हेतूने पटपट गावाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता आणि श्याम चालू लागला. श्याम बाहेर पडला, तिठ्याजवळ आला. तिठा म्हणजे जेथे 3 रस्ते एकत्र येतात त्याला तिठा म्हणतात. एक रस्ता दापोलीकडे जात होता तर दुसरा खेडकडे जात होता. श्यामने खेडकडचा रस्ता पकडला. बराच वेळ श्याम चालला, परंतु गाड्या काही त्याला दिसेनात. गाड्या केव्हाच लांब अंतर पार करून गेल्या होत्या. आता काय करावे कळेना. सूर्य डोक्यावर आला होता. उन्हाने पायाला चटके बसत होते. ते चटके हृदयापर्यंत पोचत होते. डोळ्यातून पाणी गळत होते. पाठीमागं फिरायची लाज वाटत होती. स्वाभिमान सांगत होता, श्याम, मागे जाऊ नकोस, गावाकडे परत फिरू नकोस. पण पोट सांगत होते, श्याम, घराकडे जायला कसली आली लाज? तुझे आईवडील तुझ्यावर प्रेम करतात, पोटासाठी तू घरी जा. माझा नाईलाज झाला आणि रानात तरी कुठं राहावे असा विचार केला. म्हणून नाईलाजाने मी माझी पावले गावाच्या दिशेने वळवली. चालू लागलो. बरंच अंतर कापल्यानंतर गावाच्या बाहेर नदीकाठी झोकळाई नावाच्या देवीचं मंदिर होतं. बाळंतीण झालेल्या मुली जेव्हा बाळंतपणातून उठतात तेव्हा त्या देवीची खणा नारळाने ओटी भरतात. सासरवासनी माहेरी आल्यानंतर त्या देवीला जातात आणि त्या देवीच्या देवळापाठीमागे खूप अंधार होता. तिथे मी पोचलो आणि अंधारात लपून बसलो. कुणी मला पाहू नये असं मला वाटत होतं, पण किती वेळ बसणार? पोटात कावळे ओरडत होते. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. थोडा वेळ थांबलो आणि तिथून बाहेर पडलो. माझी पावलं गावाच्या दिशेनं निघाली. गावातली घरं दिसू लागली. खाली मान घालून मी आपला चालत होतो. तेवढ्यात, कुठं गेला होतास रे? नुसती कटकट. सगळं घर बार शोधतंय, शेजारी शोधतायत म्हणून असं माझ्या घट्ट दंडाला पकडलं. ते माझे चुलते होते आणि त्यांनी मला धरून चालायला लागले. तेवढ्यात घरी मुलांनी दप्तर नेऊन ठेवलं आणि सगळ्यांना कळालं की मी हरवलो आहे. ते वडीलही तेथे पोचले आणि सगळी मुलं जणू काही चोर पकडलाय अशी तिथं गर्दी झाली होती आणि सगळे माझ्याकडं बघत होते. वडील म्हणाले, ए काय रे, इथं तमाशा आहे का? चला सगळे जावा घरी. वडिलांचा राग पाहून सगळी मुलं घरी गेली. इकडे आदल्या दिवशी मला गुरुजींनी, हेडमास्तरांनी मोडीची अक्षर व्यवस्थित आलं नव्हतं म्हणून मार दिला होता. आमचे हेडमास्तर मारकुटे होते. त्यांनी छड्यांचा तर भाराच वर्गामध्ये लावला होता. छत्रीच्या लोखंडी काडीने सुद्धा ते मुलांच्या बोटाच्या पेऱ्यावर मारायचे. मुलांचा विचार करत नव्हते. जनावरांसारखं ते आम्हाला मारायचे. आम्ही देवाला नवस करायचो की यांची बदली होऊ दे म्हणून. आणि मग वडील शाळेमध्ये गेले आणि मुलगा कुठं आहे, आमचा श्याम कुठं आहे त्यांनी विचारलं. मास्तर जरा घाबरले. मी काल मारलं होतं, आज तर आला नाही म्हणून त्यांना वाटलं म्हणूनच निघून गेला की काय.
त्या श्यामनं जीवाचं बरं वाईट करून घेतलं की काय, असे विचार त्यांच्या डोक्यात आले. तेवढ्यात तिथं वडील पोचले आणि विचारू लागले, आमचा श्याम कुठं आहे, पोरगा कुठं आहे. तोपर्यंत वर्गात मुलांनी कालचा झालेला प्रकार सांगितला की काल गुरुजींनी ह्याला मोडीच्या अक्षरासाठी मारलेलं आहे. वडील मला पहाटे उठवायचे आणि ते मला सुंदर हस्ताक्षराचा सराव करून घ्यायचे. वडील म्हणाले, अरे अरे, मास्तरांनी ह्याला उगीच मारलं. आता कुठं गेला असेल श्याम, नाही सापडला तर काय. त्यानं काय करून घेतलं, जे घडायचं नाही तेच घडलं तर. शेजारी कुजबूज करू लागले. वडील हेडमास्तरांना नको नको ते बोलले. हेडमास्तर त्यांना म्हणाले, अहो, आता पुन्हा आल्यावर तुमच्या मुलाला मी हात लावणार नाही, त्याला मारणार नाही, मग तर झाले. अहो, आधी येऊ तर द्या पोरगा, मग बघूया मारायचं काय ते. मग वडील आम्ही सगळे घरी पोचलो. घरी पोचल्यानंतर मी जाऊन अंथरुणावर पडलो. मी खूप दमलो होतो, उन्हाने खूप घायाळ झालो होतो. थोड्या वेळाने वडील माझ्याजवळ आले आणि म्हणाले, श्याम, खूप दमलास का रे. असं मास्तरांनी मारलं म्हणून रागावून कुणी पळून जातं का. आमच्या काळात तर आम्हाला उलटं टांगायचे, खालून मिरचीचा धूर द्यायचे, घोडीवर बसवायचे. असं नसतं करायचं श्याम, ते मास्तर आहेत, मारणारच. एक बाजू मला थोडासा आनंद वाटला, कारण वडिलांचा असा समज झाला की मला हेडमास्तरांनी मारल्यामुळे मी पळून गेलो. आता हेडमास्तरांना सुद्धा कळेल की मुलांना किती मारायचं असतं. इतरांना मारताना ते थोडा विचार करतील, जपून वागतील. वडील म्हणाले, श्याम, चल हो, हातपाय धुवून घे, बघ चेहरा कसा लालबुंद झालाय, आणि जेवायला घेऊया. सगळे जेवायचे थांबलेत. वडिलांनी आईला सांगितलं, पानं वाढून घे ग. आणि सगळ्यांची जेवणं झाली. जेवल्यानंतर शनिवार असल्यामुळे दुपारी शाळा नव्हतीच. पुन्हा मी येऊन अंथरुणावर पडलो. इतका दमलो होतो, गाढ झोपी गेलो. संध्याकाळ झालेली सुद्धा मला कळाली नाही. दिवे लागण्याची वेळ झाली. आई माझ्याजवळ आली. आई माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती. आईनं मला विचारलं, श्याम, दमलास का रे. मी डोळे उघडले आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागलो. आई म्हणाली, मी काल बोलले म्हणूनच तू गेलास ना. मी गेलो हे फक्त 3 लोकांना माहीत होते. मी, श्याम, आई आणि देव. आम्हाला तिघांनाच माहीत होतं. आईच्या बोलण्यामुळं मी पायी चालत जाण्याचा प्रयत्न केला होता, पण मी छोटा होतो, मला ध्रुव बाळासारखे शक्य झाले नाही. मी आईला म्हणालो, तो ध्रुव कुठे आणि तुझा शेमडा श्याम कुठे. आई, मी हट्ट करतो, तू रागावू नकोस हा. तू तुझ्या श्यामवर रागाला जाऊ नकोस. आई, खरं सांग ना, तू माझ्यावर रागावलीस का. म्हण बरं, मी नाही रागावले. आईने त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि आई म्हणाली, नाही रे श्याम, चांगल्या कामासाठी तू गेला होतास, देवाला गेला होतास, हे मला माहीत होतं. मी नाही तुझ्यावर रागाला गेले. श्याम, तुझ्या आईचे एक वाक्य लक्षात ठेव, तू चोरी करून पळून जाऊ नकोस, वाईट गोष्टींसाठी, संगतीसाठी पळून जाऊ नकोस, भलत्या गोष्टींसाठी तू पळून जाऊ नकोस. पण देवासाठी पळून गेलास तर मी तुला नाही काही म्हणणार. साधू संतांनी पण हेच केलं. देवासाठी पळून जायचं असेल तर मी देवाकडे प्रार्थना करेल. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं ते मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पहा. धन्यवाद.